मित्रांनो, स्टार्टअप फक्त IT कंपन्यांमध्येच नसतात, तर खरं स्टार्टअप ते असतं जे शेतकऱ्यांचं दूध थेट ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची ताकद देतं. आज आपण अशाच एका तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यानं महाराष्ट्रातील डेअरी व्यवसायाची व्याख्या बदलली आहे. मी आज आलोय पुण्यातील F&B प्रोसेस टेक मध्ये. किशोर जाधव यांनी पाहिलं की ग्रामीण भागातील शेतकऱ्याला स्वतःचा दुधाचा ब्रँड सुरू करायचा असेल तर 25 ते 30 लाखांची मोठी गुंतवणूक अडथळा ठरतीये आणि याच समस्येतून जन्म झाला या स्मार्ट प्रोसेसिंग युनिटचा. पूर्वी पाश्चरायझेशनसाठी मोठा बॉयलर, प्रचंड जागा आणि वेगळा चिलर लागायचा, पण F&B न हे सगळं तंत्रज्ञान एका छोट्याशा युनिट मध्ये आणलंय. आता ना बॉयलरची गरज ना मोठ्या चिलरची, फक्त एका मशीन मध्ये दूध 80 अंशांपर्यंत गरम होऊन पुन्हा 4 अंशांपर्यंत थंड होतं. हे तंत्रज्ञान केवळ आधुनिक नाही तर अतिशय काटकसरीचं आहे. जिथं इतर प्लांट्स मध्ये ₹1 खर्च येतो इथे फक्त 30 ते 40 पैशात दूध प्रोसेस होतं. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे वीज नाही त्यांच्यासाठी हे मशीन सोलर पॉवर वरही काम करू शकतं. हीच तर खरी मेक इन महाराष्ट्र क्रांती आहे. आज 100 लिटर दूध असणारा शेतकरी सुद्धा या मशीनच्या मदतीनं स्वतःचा ब्रँड उभा करू शकतोय. हे फक्त एक मशीन नाही तर ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवणारं एक व्यासपीठ आहे. तुमचं दूध, तुमचं पॅकेजिंग आणि तुमचा नफा. F&B प्रोसेस टेकचं हे विजन आज हजारो शेतकऱ्यांचं आयुष्य बदलतंय. जर तुम्हालाही स्वतःचा डेअरी ब्रँड सुरू करायचा असेल तर या संधीचा नक्की फायदा घ्या. ही यशोगाथा शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.